पकड़ते क्या? अच्छा घुमाओ। ऐसे घुमाओ, नीचे करो, नीचे करो। मांगो मांगो भैया। शिक्षकांच्या यातना आपल्या समोर दिसत आहेत। ह्याच 10 महिन्याच्या पिढ्यामधून जो आवाज निघत आहे हा राबवलेला 10 महिन्याचा आवाज आहे। आता मायबाप सरकारला जाग यावी अशी युवकांची विनंती आहे। या ठिकाणी जाहीर केलेला आहे। आंदोलनाला समर्थन पुरुष वर्ग आज शिक्षक वर्ग असून सुद्धा आपले केस अर्पण करत आहेत की या 10 महिन्याच्या तिडकीपोटी पगाराची आतुरता घेऊन महिलांचं या ठिकाणी आंदोलन सुद्धा सुरू आहे। आणि मायबाप सरकारला आपल्या मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती आहे किती अंत तहसील देवा हजारो किती अंत तहसील देवा तू या शिक्षकांचे
शालार्थ शिक्षक संघर्ष नागपूर द्वारा आयोजित 3 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करून सुद्धा या सरकार दरबारी दखल न घेतलेल्या आंदोलनाला आणि शिक्षकाची उत्कंठा आज तुफान बाहेर पडून शिक्षक या पदावर कार्यरत असून सुद्धा आज हे अशोभनीय कार्य करायला लावणाऱ्या सरकारला आज सुद्धा जाग येणार का, हाच एकमेव प्रश्न या ठिकाणी पडतो आहे. 10 महिन्यापासून शिक्षकाचे वेतन जे बंद आहेत, कडकडीच्या विनंती केल्या आहेत, ऑफिसला कितीतरी भेटी देऊन झालेले आहेत, कितीतरी निदर्शने झालेले आहेत, कितीतरी आंदोलने झालेली आहेत, तरी सुद्धा हा प्रशासन जागा होत नाही आहे. म्हणून हा शेवटचा पर्याय म्हणून या सरकारचा मूर्त आंदोलन काढून आमचे शिक्षक बांधव शेवटी असं नाटक करावं लागलं, पण नाटक नाहीये माझं जे उभं राहून या ठिकाणी 3 दिवसापासून आपण अन्नत्याग करून बसलेलो आहोत. कृपया तिकडे जर शालार्थ पीडित शिक्षक असतील, मित्रांनो इकडे सांगली आलेली आहे, त्या मित्रांसोबत जर सोबत राहाल तर त्यांना सुद्धा हिंमत येईल. आजचे दिवस विनंती माझी की कृपया इकडे तिकडे कोणी न भटकता आपल्या महिला शिक्षकांना आणि पुरुष शिक्षकांना आज साथ द्या. आपली साथ असेल तर ह्या सर्व गोष्टी संभव होतील हे सुद्धा लक्षात ठेवा. म्हणून 3 दिवसापासून अन्नत्याग करून सुद्धा या सरकारला जाग आलेली नसल्यामुळे आपल्याला हे पाऊल उचलावं लागलेलं आहे. आणि हे पाऊल उचलून सुद्धा मायबाप सरकार आमची दखल घेत नसेल तर उद्या या ठिकाणी 2-4 पेटल्याशिवाय आणि आत्मदान झाल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा सरकारला बघावं लागेल. मायबाप सरकारला जोपर्यंत 2-4 मरत नाही तोपर्यंत लोकांची कदर येत नाही. आजपर्यंत ते पेपर, टीव्हीचा आणि मीडियाची न्यूज आहे. कारण की आजची सकाळची न्यूज होती का बिबटे बाहेर निघलेलं 2-4 लोकांना जेव्हा घायाळ केलं तेव्हा त्या तर यांना कोणताही पाहिजे. आज शिक्षकांचे 10 महिन्यापासूनचे वेतन रखडलेले आहे. सरकारला प्रमुखच्या विरोधी करतो. आजच्या आंदोलनाची दखल घेऊन कृपया यांचे पगार जर सुरू नाही झाले तर उद्या या ठिकाणी 2-4 आत्मदानाचे प्रकार घडणे समजून चालावे. कारण याशिवाय मरणाच्या पलीकडे या शिक्षकांकडे कोणताच मार्ग उरलेला नाहीये. असं मरण्यापेक्षा लोकांच्या जीवासाठी मेलेलं तरी बरं होईल, जेणेकरून या लोकांचे आशीर्वाद तरी त्यांना मिळेल.
म्हणून मायबाप सरकारला तुरंत विनंती करतो की या शिक्षकांचे 10 महिन्यापासून वेतन रखडलेले आहेत, त्यांचे वेतन लवकरात लवकर सुरू करावे. पगार आमच्या हक्काचा,